की जेव्हा डॉक्टर असं म्हणतील की ह्यातनं खऱ्याखुऱ्या अर्थाने मिनिंगफुल रिकव्हरी शक्य नाही, त्यावेळेला फक्त माझं जीवन लांबवण्याच्या ज्या ट्रीटमेंट्स असतील तर तशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स मला म्हणजे केल्या जाऊ नयेत थोडक्यात. आणि त्यातलं सगळ्यात कॉमन म्हणजे दोनच महत्त्वाचे विषय, व्हेंटिलेटर हा एक विषय आणि ज्याला आम्ही CPR म्हणतो, म्हणजे आपण जे पिक्चरमध्ये वगैरे बघतो ना, शॉक देतात, ते असं छातीला दाबतात वगैरे वगैरे, तो दुसरा विषय. मग ह्या व्यतिरिक्त डायलिसिस आलं, ह्या व्यतिरिक्त ICU आलं, ह्या व्यतिरिक्त नळ्या आल्या, फीडिंग ट्यूब्स वगैरे, ह्या सगळे विषय आले. आता ह्या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये आपण आपापली मतं प्रत्येकाची जी असतील ते वैयक्तिक असू शकतात. जसं मी माझ्या बाबतीमध्ये लिहिलं आहे की बाबा मला जर का अल्झायमर्स जर का असेल सिव्हिअर ग्रेडचा, किंवा मला समजा जर का टर्मिनली येईल कॅन्सर अशा प्रकारची जर का परिस्थिती असेल माझ्या बाबतीमध्ये, माझं वय 70च्या वरती असताना जर का हा अशा प्रकारचा विषय असेल, बरोबर आहे, तर ह्या सगळ्या उपाययोजना केल्या जाव्यात किंवा केल्या जाऊ नयेत, जे काय मला म्हणायचं असेल ते. त्यात सर्वात महत्त्वाचा विषय जो आपण नक्की लिहिला पाहिजे ह्याच्यामध्ये तो म्हणजे की मला सगळ्यात जास्त पेन किलर देऊन, सगळ्यात जास्त म्हणजे आवश्यक त्या डोसचं पेन किलर देऊन बेसिकली मला कुठल्याही प्रकारचे वेदना होणार नाहीत किंवा माझं वेदना शमन कमीत कमी होईल ह्याची नक्की काळजी घेतली जावी. त्या वेदनाशामक औषधांचा साईड इफेक्ट होईल ह्याची भीती न बाळगता मला वेदनाशमन होईल ह्याची मुख्यत्वे करून काळजी घेतली जावी. हा एक फार महत्त्वाचा विषय आहे, कारण माणसाची डिग्निटी ज्याला आपण म्हणतो तर ती पेन ह्या विषयाशी खूप निगडीत आहे. त्यामुळे आपल्याला डिग्निफाईड लाईफ आणि डिग्निफाईड डेथ जर हवा असेल तर तो ॲज पेन फ्री ॲज पॉसिबल असायला हवा. तो हा डिग्निटीचा एक भाग आहे असं मी मानतो स्वतः. आणि शेवटचा भाग म्हणजे ऑर्गन डोनेशन. त्याच्यामुळे जसं मी लिहून ठेवलं आहे की बाबा माझे ऑर्गन्स त्यावेळेला डोनेट केले जावेत वगैरे वगैरे असं, तर तो एक भाग त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर ह्याचा एक ओव्हरऑल ढाचा जो आहे हा ह्या प्रकारचा आहे, बरोबर आहे. आता त्याहूनही पुढचा महत्त्वाचा विषय असा की मी आत्ता हे बनवलेलं आहे, पण उद्या समजा जर का असं झालं किंवा माझ्या वयाच्या 70व्या नाही पण 68व्याच वर्षी जर का मला असं लक्षात आलं की बाबा आय एम टर्मिनली इल बिकॉज ऑफ कॅन्सर, आणि कदाचित 70व्या वर्षी ओलांडण्याची म्हणजे पाळीच येणार नाही, कदाचित आय माईट रीच दॅट, त्या स्टेजला मी आधीच पोचील एखाद्या वेळेला, असं जर लक्षात आलं मग मी नवीन ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवू शकतो ना. जसं आपण व्हील बदलू शकतो आपलं, तर तसं नवीन ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह आपण बदलू शकतो. आपलं पूर्णविरामाचं इच्छापत्र आपण पुन्हा नव्याने लिहू शकतो आणि कॅन्सल करू शकतो. 70 वर्षाची अट कॅन्सल केली, बाकी सगळ्या गोष्टी आपण ठेवल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी करता येणं सहज शक्य आहे. म्हणजे असं नाही की आपण एकदा ते बनवलं म्हणजे आपल्याला ते बदलता येणार नाही, त्याच्यानंतर पुन्हा आपण अनेक वेळा ते बदलू शकतो आपल्या परिस्थितीप्रमाणे. पण ह्याच्यामध्ये एक मुद्दा असा की हे तर म्हणजे ह्याच्यासाठी ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करण्याची काय आवश्यकता आहे, म्हणजे ह्याच्यासाठी कोर्टात जाण्याची का गरज पडावी. तर मी माझ्या नातेवाईकांना किंवा माझ्या कुटुंबातल्या लोकांना हे सांगू शकतो की ही ट्रीटमेंट मला नको. आता ही वेळ येईल जे शुद्ध हरपून बसलेले आहेत त्यांच्यासाठी. पण याला म्हणजे नुसतं ते लिहून विषय जर भागणार असेल तर मग एवढे कोर्ट कज्जे करण्याची काय गरज आहे. कोर्टात जायचंच नाही आपल्याला. ना माझं म्हणणं असं की कोर्टापर्यंत जाण्याची वेळ का आली, म्हणजे तुम्हाला. हा तर ते ओके, हा समजलं मला विषय. तर थोडक्यात म्हणजे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला हे इथपर्यंत करणं हे त्या नागरिकांचं कर्तव्य आहे. हा भाग नंबर 1 झाला. आता त्याला इफेक्ट देणं हा जो भाग आहे की तुम्ही लिहून तर ठेवलं, परंतु लिहून ठेवल्यानंतर इतर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. मी आज हे लिहून ठेवले, आता 20 वर्षाच्या नंतर समजा जर का मी कुठेतरी जगाच्या कोपऱ्यात किंवा देशाच्या कुठल्या तरी दुसऱ्या कोपऱ्यात असताना समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की मी आता शुद्ध हरपलेली आहे माझी, आणि नातेवाईकांनी काय माझा मुलगा मुलगी जे कोण असेल त्यांना सांगितलं बाबा हे असं असं प्रकार आहे, त्यावेळेला त्यांच्या असं जेव्हा लक्षात येईल की हो माझ्या वडिलांनी हे बनवून ठेवलेलं आहे, म्हणून त्यांनी जाऊन डॉक्टरांना ते दाखवलं डॉक्युमेंट, बरोबर, 20 वर्ष जुनं. मग डॉक्टरांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की बाबा हे खरंच आहे का डॉक्युमेंट, का हे फोर्स्ड डॉक्युमेंट तर नाही ना, असा निर्माण होऊ शकतो प्रश्न. म्हणजे ह्याचा अर्थ असा की सुप्रीम कोर्टने असं म्हटलं की ते डॉक्युमेंट खरं आहे का नाही त्याची सत्यासत्यता पडताळली गेली पाहिजे. मग ती पडताळण्यासाठी एक मेकॅनिझम लागेल काहीतरी. त्याचप्रमाणे ह्याप्रमाणे जेव्हा मला इफेक्ट द्यायचा असेल तेव्हा तो काय एक डॉक्टर देऊ शकणार नाही, त्याची कमिटी पाहिजे. मग त्याचाही कुठलाही दुर्व्यवहार किंवा त्याचा गैरवापर होता कामा नये, अशाही प्रकारची कुठली तरी फ्रेमवर्क किंवा पद्धत असायला पाहिजे. म्हणजे एकीकडे आपल्याला रिलीफ द्यायचं आहे पण दुसरीकडे त्याचा गैरवापर होणार नाही ह्याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे सगळं फ्रेमवर्क सुप्रीम कोर्टने दिलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी सोपं आहे.
पण प्रश्न इथे निर्माण आपल्याकडे असा झाला, किंबहुना देशातच असा निर्माण झाला आहे की सुप्रीम कोर्टाने ऑर्डरमध्ये अधिकार दिले सगळं झालं, पण जर का ग्राउंड लेवलवरती जर का ती यंत्रणाच जर का उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याचा वापर कसा करणार? नाही, पण जर हे जे केलेलं डॉक्युमेंट आहे ते जर कुठं द्यायचंच नाहीये, नाही सांगतो ना, तर आपण हे डॉक्युमेंट बनवल्याच्या नंतर आपल्याला ते कस्टोडियनकडे द्यायचं आहे. म्हणजे डॉक्युमेंट बनवणं हे सोपं आहे. डॉक्युमेंट बनवलं, 2 लोकांचं विटनेसेसच्या सह्या घेतल्या, नोटरी समोर नोटराईज केलं, हा भाग एक झाला. आता तिथून पुढे सरकारची जबाबदारी काय आहे? तर सरकारने एक कस्टोडियन नेमायला हवा. त्या कस्टोडियनकडे आपण जाऊन ते डॉक्युमेंट देऊन यायचं. जसं आज आपण लग्नाचं रजिस्ट्रेशन करतो की आपण लग्न केलं पण तरीच ती सरकार दरबारी नोंद करावी लागते, म्हणून आपल्याला कोणातरी समोर जाऊन सगळं फिजिकल व्हेरिफिकेशन करून यावं लागतं. तर एक्झॅक्टली तशाच प्रकारे कस्टोडियनचं काम आहे. कस्टोडियन काय तुम्हाला प्रश्न उत्तरं करणार नाहीये, तो फक्त हे कन्फर्म करणार आहे की बा आज आलेला माणूस जो आहे तो शुद्धीत आहे ना आणि तो विलफुली हे सगळं करतोय ना, बरोबर आहे. ती सरकारनी ते फ्रेमवर्क सरकारने द्यायला पाहिजे. म्हणजे जसं आपण लग्न केलं पण रजिस्ट्रेशनची ऑथॉरिटी सरकारने निर्माणच नाही केली तर मग उपयोग काय त्याचा? हा तसाच प्रकार आहे थोडक्यात. म्हणजे आता तो कस्टोडियनच नव्हता. मी जेव्हा 2022मध्ये ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलं माझं स्वतःचं, त्याच्यानंतर मी जवळजवळ 1 वर्षभर सरकारच्या सगळ्या डिपार्टमेंट्सकडे, महानगरपालिकेच्या कमिशनरपासून सगळ्यांच्याकडे पत्रव्यवहार केले, RTI फाईल केले आणि मला असं लक्षात आलं की आपल्याकडे यंत्रणाच अवेलेबल नाही. मग आता ती यंत्रणा निर्माण करायला हवी. त्यामुळे मी जी PIL दाखल केली ती यंत्रणा आपल्या राज्यात नाही आहे, तर ती यंत्रणा असली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना हे सगळे मुद्दे दिले की कस्टोडियन हवा, तुम्ही नेमायला पाहिजे, किंवा ही जी काय पुढे इफेक्ट देण्याची जी पद्धत आहे ती असायला पाहिजे, किंवा पटकन इझी रिट्रायवल आणि कन्फर्मेशन ऑफ जेन्युइननेस ऑफ द डॉक्युमेंट याची एक व्यवस्था कुठेतरी असायला पाहिजे. मी तर त्याच्या पुढे जाऊन हेही माझ्या जनहित याचिकेमध्ये म्हटलंय की आमचा जो कोड ऑफ मेडिकल एथिक्स आहे डॉक्टर म्हणून, तर आत्ताच्या सध्याच्या कोड ऑफ मेडिकल एथिक्सच्या म्हणण्याप्रमाणे कोणी काही जरी म्हटलं असो किंवा नसो, जोपर्यंत समोरची व्यक्ती ब्रेन डेड होत नाही आणि शिवाय त्या व्यक्तीने ऑर्गन डोनेशन करायचं ठरवलेलं जर नाही आहे, ह्या दोन्ही गोष्टी जर का झालेल्या असतील तर आणि तरच तुम्ही व्हेंटिलेटर हटवू शकता, असं आमचं 2002चं कोड ऑफ मेडिकल एथिक्स म्हणतं. म्हणजे आता तेही बदलावं लागेल ना, कारण जर का समजा डॉक्टर म्हणाले उद्या एखादा, जर डॉक्टर म्हणाला की तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे पण माझं कोड ऑफ मेडिकल एथिक्स मला हे अलाउ करत नाही, मग मी काय करायचं? पण म्हणजे व्हेंटिलेटर ठेवायचं का काढायचं याचा निर्णय पेशंटला आहे का डॉक्टर घेणार? असं कोड ऑफ मेडिकल एथिक्सच्या म्हणण्याप्रमाणे ही लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत तुमच्या ट्रीटमेंटच्या अंडर आहे तोपर्यंत तुम्ही तो काढू शकत नाही. त्यांना ट्रीटमेंट डिस्कंटिन्यू करून घरी घेऊन जाण्याचा अधिकार आहे, पण त्यांना असं म्हणायचा अधिकार नाही की आम्ही ठेवणार इथेच पण आम्ही म्हणतो तेवढीच आणि तितकीच तुम्ही ट्रीटमेंट केली पाहिजे, असं म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही. आणि ह्याच्याच सगळ्यावरती उपाय आणि उतारा म्हणजे ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह आणि हे फ्रेमवर्क. जर समजा हे त्यांनी दाखवलं तर मग विदाऊट व्हेंटिलेटर त्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटला ठेवलं जाईल. त्याला चांगलं उत्तम पेन रिलीफ वगैरे देऊन पॅलिएटिव्ह केअरच्या